अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपण गुरुवारची सेवा कशी करायची, किती करायची आणि आपल्याला त्यातून मिळणारी फलश्रुती स्वामी समर्थ महाराज साक्षात्कार कसा देतात, आपल्या पाठीशी कसे असतात, ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे। लेपन देतो दरवाजाला, गोमूत्र शिंपडतो, अदरवाईज पिवळी मोहरी असली, तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही ते हा प्रकार करता की नाही माहीत नाही, पण पिवळ्या मोहऱ्या संध्याकाळी 6 वाजता वलगा सुटतो म्हणून जर तुम्ही तुमच्या घरात चौफेर जर फिरवली तर तुमच्या घरात वाईट शक्ती येत नाही। दुसरं म्हणजे तुमच्या घरात सदैव विष्णू देवताचा वास राहतो। गुरुवारचं गुरुबल मिळतं आणि गुरुबल मिळणं म्हणजे साक्षात भाग्य असतं, उदयास येतं आणि केलेली सेवा सफळ होते। तर पहा, एक्स्ट्राची सेवा काय करायची, स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालायचा, स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचा एखादा पदार्थ करायचा, स्वामी समर्थ महाराजांना आरती करायची, सकाळची नाही झाली संध्याकाळची करायची। गुरुवारची एक्स्ट्राची सेवा सांगते, नित्य सेवेमध्ये बरेचसेच असतात, त्यातले मंत्र आपण लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र 24 वेळा म्हणायचा आणि एक आरती स्वामी समर्थ महाराजांची म्हणायची। सेवा करण्यासारख्या बऱ्याच असतात आणि गुरुवारी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे बघा, गुरुवारी म्हणजे तुम्ही खूप ठिकाणी अडकला, तुम्हाला खूप टेन्शन आले तर तुम्ही एक परीक्षेला सामोरे देत जाल का? बघा, मी सांगते म्हणून नाही, माझ्या मुखातून तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी समर्थ जर काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर हे कदाचित माझ्या मुखातून पण गेलं असेल। स्वामी समर्थ महाराजांनी मला ती बुद्धी दिली असेल की तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं, तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांसाठी भिक्षा मागू शकाल का? बघा, हे ट्राय तुम्ही जर तुमच्या केंद्राजवळ गेला असाल, तुम्ही किती कमवताय, तुम्ही 4 चाकीतून तिथं गेलाय, तुम्ही काय कपडे घालताय हे मला घेणं देणं नाही का स्वामी समर्थ महाराजांना नाही, परंतु तुम्ही जर तिथं उभं राहून महाराजांच्यासाठी 1-1 रुपया मागू शकाल का? हे एवढं करून बघा, तुम्ही कुठल्या गोष्टी जरी अडकला नसाल तरी तुमच्या मार्गात येणारे अडथळे सुद्धा महाराज असेच काढून टाकतील बाजूला। हा एक उपाय खूप महत्त्वाचा आहे। सांगण्याचा हेतू काय, ही एक सेवाच आहे, हो ही एक सेवाच आहे, तरच मेवा भरपूर ठिकाणी खायला मिळेल। त्याची एक्स्ट्राची सेवा तुम्हाला सारामृतचं पारायण पूर्ण करायचं। आपल्याला गुरुचरित्राला तर नियमावली बंद होता येत नाही, आपण संसार उपयोगी मार्गी माणसं असतो, आपल्याला आपल्याला 4 पैशाची गरज असते म्हणून आपण सातत्याने धावपळीचं युग आहे आणि धावपळीच्या युगात बरेचसे संकट आल्यामुळे आपलं मन सैरावेरा धावत असतं। तर स्थिरबद्ध होण्यासाठी तुम्ही 14वा 18वा अध्याय जसा वाचता तसा 9वाही अध्याय वाचा। गुरुचरित्रमधला 9वा अध्यायाचं स्पष्टीकरण सांगते। 9वा अध्याय म्हणजे 53 अध्याय, 1 ते 53 अध्यायाचं संपूर्ण माहिती त्याच्यात आहे आणि संपूर्ण अध्याय वाचल्याचं महत्त्व मिळून जातं। जेव्हा तुम्ही 9वा अध्याय वाचाल त्या दिवशी फक्त मात्र काय करायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि परान्न वर्जकाचं, एवढं 2च नियम आणि खाया प्यायचं बंधन नाही आहे। म्हणजे स्वतःच्या घरात काय असेल ते खायचं, परान्न फक्त खायचं नाही आणि ब्रह्मचर्य गुरुवारचं त्या दिवशी फक्त पाळायचं। 9वा अध्याय म्हणजे 53 अध्यायाचं फलश्रुती देणारं हे गुरुचरित्र पारायण आपण गुरुवारी एक्स्ट्रा सेवा करू शकतो। आणि मी ह्या सेवा करते, तुम्हाला फक्त सांगण्याचं मार्गदर्शन देत नाही आहे, तर स्वतः अनुभव घेतलेले आहे, स्वतः केलेली सेवा आहे आणि ह्या सेवेचा काय मेवा मिळाला आहे हे मला आणि माझ्या स्वामी समर्थ महाराजांना माहिती आहे आणि हाच मेवा तुम्हाला पण मिळावा। तुम्हाला जर काही संकटे असतील तर त्या संकटातून तुम्ही मार्ग बाहेर पाडावे, तुम्हाला 4 पैशाची मदत कशी स्वामी समर्थ महाराज कुठून करतील हे तुम्हालाही कळणार नाही, म्हणून आपण गुरुवारची काय सेवा करावी, कशी सेवा करावी, जादाची सेवा कशी करता येईल हे पाहायचं। आता तुम्ही म्हणाल ताई मी नोकरी करते, हो तुम्ही सांगता कमेंटद्वारे ताई मला वेळ मिळत नाही, माझा लहान मुलगा आहे, खूप दमवतो, मी सर्व्हिस पण करते घरी आल्या, हो सगळं ताई मान्य आहे, पण तुम्ही जर कंपनीत जात असाल किंवा अदरवाईज तुम्ही कुठला जॉब करत असाल, एक 10 मिनिटं तुम्हाला वेळ मिळतो ना, गुरुपीठ ॲप आपलं त्र्यंबकेश्वरचं घ्यायचं आणि त्यातली तुमची मोजकी सेवा करा। मी सांगते की तुम्हाला ही सेवा तुमच्या मनाला वाटेल ना त्यातली एक्स्ट्राची सेवा ती करा। स्वामी महाराजांना काय, तुमचे मनाचे भाव आणि तुमची सेवा ती करणार आहात ते फक्त तुमची प्रेमळ भाव एवढंच पाहिजे असतं। तुम्ही किती सेवा करताय, कोणती पाठीमागची सेवा करते, माझ्या केंद्रातल्या 4 बायका जास्त बोलतात, 4 सेवा करतात, मग मला हे ईर्ष्याची सेवा म्हणजे सेवा नाही होत, किंवा 4 चौघात बोलून दाखवून म्हणजे सेवा होत नाही, किंवा दुसऱ्याला एखादी मोठी प्रचिती आली म्हणून आपल्या मनात कुठंतरी खंत वाटून त्या ईर्ष्यावर सेवा करणं म्हणजे सेवा होत नाही। ही सेवा जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल तर तुम्ही सगळी सेवा ती पापीच सेवा करताय आणि एक प्रकारचं पाप स्वतःच्याच माथ्यावर स्वतःच्याच घरात आणताय आणि वाईट शक्ती स्वतः जाताय। ह्या गोष्टी तुम्ही टाळा, वर्ज करा। घरातील वातावरण स्वामीमय करायचं असेल तर कुणावर ईर्ष्या नाही करायची, कधी कुणाचा वाईट विचार नाही करायचा, कधीही कुणाबाबतीत वाईट गुण दोष मनात नाही ठेवायचं, जे काय असेल ते बोलून दाखवायचं असतं। कसं असतं, ज्या बारीक सारीक गोष्टी असतात आपण एखाद्या मनात ठेवली तर निश्चित स्वामी समर्थ महाराजांना तरी माहीत असतं। अदरवाईज तुम्हाला जर राग येत असेल तर तुम्ही महाराजांच्यापाशी ते उल्लंघून टाका, महाराज तुमचे सुद्धा कधी तिथंच तुमचा प्रश्न सॉल्व्ह करतील हे तुम्हाला कळणार नाही। स्वामी समर्थ महाराजांच्याबरोबर बोलायला शिका।
कारण ते आहेत म्हणून आपण बोलतोय ना, कारण ते महाराज आहेत म्हणून आपण सगळ्या गोष्टी आज महाराजांच्यावरच अवलंबून करतोय. का तर महाराज स्वामी आहेत आणि स्वामी आपल्यापर्यंत येतात आणि स्वामींना आपण हाक मारतो तर स्वामी निश्चित हाकेला धावून येतात. हे प्रत्येकाला अनुभवलेलं वाक्य आहे, प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे. म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची असेल तर कुणाविषयी वाईट गुण दोष मनावर ठेवायचा नाही, कुणाविषयी जळायचं नाही, कुणाची कुठल्याही गोष्टीशी कसलीही आपल्याला काही घेण्यात येणार नाही. मी, माझी मुलं, माझा संसार, माझं कुटुंब आणि माझा सेवा आणि अदरवाईज तुमची जर तळमळ एखाद्याविषयी जर असेल तर तिथपर्यंत फुलाची पाकळी करायची गोष्ट असेल तर ती करा. सामाजिक कार्य करा, एखाद्याचं दुःख जाणं, एवढं केलं ना की सगळ्या गोष्टी तुमच्या घरात फुलतच राहणार आहेत, कधी कोमेजून जाणार नाही. ह्या गोष्टी फक्त तुम्ही करायचा प्रयत्न करा. स्वामी समर्थ महाराज आपल्यापर्यंत येणार नाहीत, येतात की सेवेचे फळ असतं. स्वामी समर्थ महाराज कुणाचे व्यास ठेवत नाहीत म्हणून त्या सेवेचे मिळतं. पण तुम्हाला किती काळ ते मिळतं तुम्हीच सांगा. परत तुमचं कर्माचं भोग तुम्हाला भोगायला येतात. मग का सेवाकरी आहात तुम्ही, कुठं ना कुठं तरी तुमचं गोष्ट बदलायला हवी, निदान महाराजांच्यासाठी बदलायला हवी. आणि त्यात तुम्ही जर बदल केला, तुम्ही जे कमेंट करता ताई गुरुवारची सेवा कशी करू, हा कमेंट करून तुम्ही एक्स्ट्रा सेवा करायची. म्हणजे त्याला वार गुरुवारच का बघायचा, आपल्यासाठी रोज गुरुवार आहे, रोज स्वामी समर्थ महाराज आपलेच आहेत आणि रोज आपल्यासाठीच ते असतात. हे जर तुमच्या मनावर बिंबला आणि येणारा दिवस म्हणजे रोज गुरुबल देणारा गुरुवारच आहे आणि आपल्या घरी महाराज कायमस्वरूपी आहेत, एवढं तुमच्या लक्षात राहिलं ना की सेवेला तुम्हाला असं म्हणताच येणार नाही की ताई मला वेळ मिळणार नाही. सेवेला वेळ तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल, कारण आपली आस आपली उत्सुकता इतकी राहून जाते, इतकी येते मनावर की तो वेळ सेवेसाठी आपण काढतोच आणि काढायला येतोच. मग भले आपण कितीही दिवस सकाळपासून कामे करत असलो, जॉब करत असलो, घरची कामे करत असलो, त्यातूनही आपल्याला वेळ मिळतो. कारण ती तळमळ असते ना ते महाराजांनी पाहिलेली असते आणि ती तळमळच आपल्याला सेवेपर्यंत पोहोचवते. तर ह्या सेवेचं महत्त्व काय, गुरुवारची सेवा आपण सगळी करायची, कुठल्याही प्रकारे करू शकता. महाराजांना सगळं मान्य असतं, फक्त मनात कपटपणा ठेवू नका, कुणाविषयी वाईट बोलू नका, ह्या गोष्टी टाळा. सगळ्या गोष्टी तुमच्या घरात खूप छान फुलणार आहेत, बहरणार आहेत आणि सगळ्या गोष्टी सुखकारच होणार आहेत. असो, कृपया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल. आणि तुमच्या एका लाईकमुळे मला सुद्धा कॉन्फिडन्स येईल की नवीन आपण व्हिडिओ करतो. तुमच्या एका कमेंटमुळे सुद्धा मला उत्सुकता वाढत जाईल. आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला आपल्याला फार वेळ लागत नाहीये, एखादा जप होऊन जातो आणि महाराजांचं नाम लिहायला कशाचा आपल्याला कमीपणा